जण आहे ना गणपती दर्शनासाठी येऊन बसले आणि तिकडे रस्ता बंद. काय म्हणले? कशी झाली तुमची रक्षाबंधन? आमचं रक्षाबंधन अजून काही झालेलं नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे ॲडव्हान्स मध्ये आम्ही रक्षाबंधन केलेलं होतं. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर सगळ्यांचं रक्षाबंधन कसं झालंय आणि आमचंही रक्षाबंधन जे तुम्ही वाट बघत असाल की ब्लॉग का आला नाही, म्हटलं चला जाऊ दे, आता माझ्या बहिणी पण जरा रक्षाबंधनानिमित्त कोणी माहेरला कोणी सासरला इकडे तिकडे जाणं येणं अपडाऊन चालू असतं, त्याच्यामुळे मी ते ब्लॉग बनवलं नाही. हे सगळं मजाकमध्ये घ्या बरं का, म्हणजे असंच म्हणतोय, नाही तर परत म्हणसाल की त्याचं काय चाललंय, माहेरला गेलं इकडे गेलं. सॉरी, सगळ्यांना मजाक झालीच पाहिजे. आणि भरपूर दिवस झाले, आता जवळपास 4 ते 5 दिवस झाले असं आपला ब्लॉग पण आलेला नाही, कारण की तिकडे गावाकडे गेलो तेव्हापासून मला वाटतं मी काही टाकलंच नाही. टाकलंच नाही, बाकी शॉर्ट व्हिडिओ टाकले पण लॉंग ब्लॉग काही टाकलेलं नाहीये. तर विषय असा झाला की गावानं आल्यामुळं जरा डिस्टर्ब झाल्यासारखं काम झालं आणि ब्लॉग काही बनवलं नाही. तर आज आता अंगारक चतुर्थी आहे, तर सर्वांना अंगारक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज तर मी काही धरले नाही, मला माहिती नव्हतं एवढी मोठी अंगारक चतुर्थी आहे म्हणून. जेव्हा व्हिडिओ वगैरे बघितलंय तर लक्षात आलंय की ही चतुर्थी जवळपास 10 वर्षानंतर आलेली श्रावण महिन्यामध्ये. आणि ही चतुर्थी जर आज उपवास केला असता तर जवळपास 21 चतुर्थीचा जेवढा उपवास आणि पुण्य घडतं तेवढं एका चतुर्थीनं घडलं असं हे झालंय. पण म्हटलं जाऊ द्या, कारण की शनिवार पण पकडतोय ना, तर त्याच्यामध्ये काय माहिती का, साबुदाणा ते असं हे होत नाही, त्यामुळं मी काही पकडली नाही चतुर्थी. आणि तिथंच आज खास मिस्टेक झाली, म्हणजे वाटत पण होतं धरावं, पण म्हटलं जाऊ द्या, चतुर्थी नेहमीच येतात. पण असं माहिती नव्हतं की एवढी स्पेशल चतुर्थी म्हणून. तर ते सगळं काही हुकलंय आता आणि सगळं बोर कार्यक्रम झालाय आज तरी. आता जॉब पण या महिन्यात डिस्कंटिन्यू केलेला आहे ना, आपले आता व्हिडिओ चालू झालेले आहेत ॲपलचे, तर चांगले चांगले आपले व्हिडिओ पण टाकणार आहे. त्यामध्ये ज्या कामीच्या गोष्टी आहेत, त्या काही खरेदी करायचं असेल तुम्हाला तर आपल्या लिंकवरून जाऊन खरेदी करा, म्हणजे त्याचा फायदा मला होईल, तुमच्या स्वरूपला होईल, असा विषय समजा. तर नाश्ता वगैरे झालाय आणि आज तेवढी खूप मोठी मिस्टेक झालेली. गणपती बाप्पा कधी मध्ये पकडायचं मी, पण यावेळेस नाही पकडते त्याबद्दल आता सॉरी. तर कशी झाली तुमची रक्षाबंधन? आमचं रक्षाबंधन अजून काही झालेलं नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे ॲडव्हान्स मध्ये आम्ही रक्षाबंधन केलेलं होतं, त्यामुळेच कदाचित आमचं अजून रक्षाबंधन बाकी राहिलेलं असं. बाकी बाहेर तर झालं आहे बघा, एवढ्या मोठ्या राख्या आहेत, 4-5 राख्या आहेत, तर बाकी झालंय रक्षाबंधन. तुम्ही म्हणता ना की श्रुतीताईन तुम्ही रक्षाबंधन राखी बांधा, तर तो स्पेशल डे आमच्यासाठी आता राहिलेला आहे पेंडिंग थोडा काही कारणास्तव. मी गावाकडे गेलो होतो आणि काही प्रॉब्लेम आल्यामुळे तो जो डे आहे तो बाकी राहिलेला आहे. आणि स्पेशल तुम्ही तो ब्लॉग बघण्यासाठीच उत्सुक असाल मला तरी वाटतंय, कारण की 3 ते 4 दिवस झाले अजून पण आपला ब्लॉग आलेला नाही आणि अजून पण सांगता येत नाही की आता कधी येईल तो ब्लॉग म्हणून. आज सहज एक शूट करतोय, म्हटलं की आपल्या चॅनलवरती जे आहेत आपण इनॅक्टिव्ह झालेलो आहे, तर ॲक्टिव्हिटी आपली पाहिजे, त्यामुळे हा ब्लॉग पण बनवतोय मी. तर बघू, आता जरा बोर पण झालंय आणि तिकडे जाण्याचा प्लॅन थोडा होता, बघू जर जाणं झालं तर दगडूशेठ आलो आहे तिकडे मंदिर दर्शनासाठी. तिकडे जरा झालं तर कदाचित यामध्ये मी ॲड करेल, कारण की प्लॅन आहे आणि गर्दीमुळे जरा मागे पुढे चाललंय. तसंही बोर व्हायला लागलंय रूमवरती, तर मला वाटतं एकदा जाऊन आलेलं ते बरं राहील. आणि सोबतच बसलेले आहेत आमचे भाऊजी. मला एक सांग, तू पहिले सॉरी कोणाला बोलला? गणपती बाप्पा सॉरी बोलला का तुझ्या फॅन्सला सॉरी बोलला? नाही, मी फॅन्सला पण बोललोय आणि गणपती बाप्पाला, कारण मी मजा केली ना त्याच्यामध्ये की बाबा कुणी माहेरला कुणी सासरला, म्हणजे सगळेजण जाता येतातच ना. रक्षाबंधन आपला आज होईल सेलिब्रेट, कारण की आता ते शिफ्टीला प्रॉब्लेम होता त्यामुळे काही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं नाही. तर आपण आज करू. राख्या ते सगळं आणलं होतं आम्ही त्या दिवशी, ओम भाऊला त्यांच्यासाठी, सुदर्शन भाऊ, रवी भाऊ, तुझ्यासाठी, राम भाऊसाठी, सगळ्यांसाठी राख्या आणल्या होत्या. तर आज सेलिब्रेट करू आपण. भाऊ ते काही अजून आले नाही, ते आले की लगेच आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करू आज. किती वेळ काय माहिती त्यांना, कारण की आता 1 वाजला, ते आहे म्हणजे आता सेकंड शिफ्ट चालू झाली याच्यावरची ऑफिसवरची, पण ते आलीच नाही आज सकाळ. फर्स्ट शिफ्टला आम्ही दोघं होतो. फर्स्ट शिफ्टला आम्ही जनरलला आहे, आपण जनरलला आता जनरल चालू होईल ना, 1 ते 5 ची जनरल असते, त्या 5च्या नंतर डायरेक्ट मग क्रिकेट टाइम 1 तास. आता येईन ते, आता बघू, करू सेलिब्रेट. आणि प्रोडक्टचे व्हिडिओ भरपूर येणार आहे सोनूचे, तर सगळ्यांनी नक्की पहा.
आणि तुम्हाला जे प्रोडक्ट हवं आहे ते तुम्ही तिथून बाय करू शकता. आणि प्रोडक्टचे रेट जे आहे ते आपल्या सामान्य माणसाला पुरेल असेच रेट आहे. आणि प्रोडक्ट सगळे कामीचेच असणार आहे, असं नाही की फक्त घ्यायचं आणि ते घरात पडून आणणं. डेली यूज साठीच कामी येणार असेच प्रोडक्ट आहे. आणि जास्तीत जास्त प्रोडक्ट हे लेडीजचे पण असेल आणि जेंट्सचे पण असेल, कारण की सोनू एकटा राहतो त्यामुळे जेंट्सचे जास्तच राहील आणि लेडीजचे पण राहील. ते व्हिडिओ श्रुतीसोबत शूट करतो. तर नक्की तुम्ही त्याला व्हिजिट द्या आणि ते प्रोडक्ट खरेदी करा. एक नंबर असे प्रोडक्ट आहे आणि जे कामी येणार आहे, जे दैनंदिन जीवनात लागतात लेडीजला, ते जास्त प्रोडक्ट असणार आहेत. काय सांगू? बरोबर आहे. तर असं नाही की तेच प्रोडक्ट खरेदी करा म्हणून. तुम्हाला कुठलंही प्रोडक्ट खरेदी करायचं असेल माझ्या याच्यावर लिंकवरती जा आणि त्या लिंकवरून तुम्ही ॲपमध्ये गेलात आणि कुठलंही जर एक प्रोडक्ट खरेदी केलं त्याचा फायदा तुमच्या भावालाच होणार आहे. त्यामुळे असं काही करा. तर बघतो आता काय प्लॅन आहे काय नाही, कारण की इथं पण बोर व्हायला लागलं बसून बसून. काहीतरी होईल. तर चला भेटतो तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये. सर चल लवकर ब्लॉग हे सगळेजण आहे ना गणपती दर्शनासाठी येऊन बसले आणि तिकडे रस्ता बंद. काय म्हणले? गवळण का? हा गवळणला गवळण. हा आज मी विचार केला होता पण टीव्हीवर न्यूज आली म्हणे बाजीराव रस्ता बंद आहे, एवढी गर्दी, त्याच्यामुळे म्हटलं आता नको. उलट खापर माझ्यावरच. वा जमला आता. नाही बाबा माझा काही विषय नव्हता. जाऊ जाऊ सांगूच तर आले. मी जाणार होतो पण हे भाऊजीने अटकन लावली माझं. माझं काही नाही बरं. मी तुला बोललो तू घेऊन जा तिला. कशात घेऊन जाय तिला? मग सकाळी तूच जर जीवावर आणून दिलं मला. लय गर्दी असती, 2 घंटे लागते 3 घंटे लागते गर्दी लागून. तिकडं तर मी काम करायचो ना. तरी तू म्हणतो मी जातो. आता काय बघा इकडे सानू गिनो सगळे रेडी होऊन आलेले, पण आज काय आता गणपतीला जाणं होणार नाही. हे इकडे गणपती दर्शनाला जाणार आहे. कोणती ऑफर चालू आहे? गणपती दर्शनाला यासाठी सगळे आले. लेन्स कार्डवरून मागवलंय. वाव ऑफर मध्ये. आणि नंबर द्यायचा ना आपल्याला. हा द्यायचा ना आपण नंबर देतो करून दे. ऑनलाईन सेम येतो. 2 वाव भारी दिसायला. दिवसाला. खूप छान. ओळखायला आलं नाही आता, मी लक्षच दिलं नाही. सेम फ्रेम आहे लगे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचं वातावरण एकदम फ्रेश आहे आणि काल काय झालं माहिती आहे का, सगळ्यांना जायची तर इच्छा होती पण गर्दी एवढी होती, सगळ्यांना वाटतं खूप वेळ उभं राहावं लागेल, त्यामुळे कुणीही जाण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. आणि खरंच तिकडं होतो गावाकडे तेव्हा वाटायचं की दगडूशेठ तिथे कधी जाणं होईन आपलं दगडूशेठला. पण इथं आल्याच्या नंतर असा विषय, तिकडे जाऊन आलोय पण स्पेशल दिवशी अजून पण एक दिवसही चक्कर झालेली नाही. गर्दी तेवढी असते, कारण राजूरलाच बघितलंय. राजूरला आई गेली होती, तिकडे सांगत होते भयंकर गर्दी होते म्हणे, खूप टाईम लागला दर्शनाला. तसंच इथंही सेम आहे आणि ट्रॉफिकही तेवढी असते, त्यामुळे कोणी गेलं नाही. तर बघू एखाद्या दिवशी. अशी तर चक्कर होतेच, नेहमी होते, कारण मार्केटला जायचं म्हटलं तिकडनं जातोच आम्ही, तर नेहमी उभे उभे दर्शन होतं. असं रांगेत नाही लागत, पण उभे उभे दर्शन तर नेहमी होतं. पण एका दिवस आता या चतुर्थीला नाही, पण जेव्हा छोटी चतुर्थी येईल त्या टाईमला नक्कीच दर्शनाला जाण्याचा प्लॅन बनवू आपण. तर अगोदरच बोललो होतो मी व्हिडिओमध्ये की असं काहीतरी होईल, फिक्स नाही आहे, म्हणजे जाऊ असा प्लॅन तर करतोय. तो प्लॅन आता अनसक्सेसफुल झालेला आहे आणि आता आपल्याकडे एक नवीन गेस्ट येणार आहेत. ते गेस्ट कोणते मी काही विचारलं नाही रविबाईला, कारण की आत्ता सगळं आवरून वगैरे हे रविबाई गाडी वगैरे घेऊन आला आहे. कोणीतरी एक नवीन गेस्ट येणार आहे, तर तिथे व्हिडिओ घेणं झाला तर घेतो मी, कारण की असं आहे ना, कोणी नवीन आलं का आपण व्हिडिओ काढायलाच वेगळंच वाटतंय. त्यामुळे बघू म्हटलं आता काय येतं. आणि निरंजन पण आज आता त्याला काम आहे, त्याला जायचं आहे नगरला. असं बोर होणार आहे आता. बाकीचे जे आहेत ते व्हिडिओ काढण्यासाठी घरीच आहे बघा. आणि इथे आता किती दिवस राहिले गणपती बाप्पाला, 26-27 तारखेला बसतं आहे. तर इथे ही आपली रूम, ते पपईचं झाड आहे मस्त, ते आपल्या गाड्या असतात आणि लगेच गणपतीची तयारी इथं झालेली आहे. पत्र वगैरे मारलेले सेम आहे. तर इथं तयारी वगैरे झालेली, मस्त गणपती बाप्पा पण जवळ असणार आहे, पण त्यांच्याजवळ आम्ही नसणार आहे. असं का म्हणतोय सांगू का,
कारण की प्लॅन असा आहे की गौराई असतात, त्यामुळं सगळेजण गावाकडे जाण्याचा प्लॅन केलेला आहे. महालक्ष्मी असतील, परत गणपती असतील, आमचे सण तर तिकडेच गावाकडे साजरे होणार आहे. त्यामुळे इथले गणपती बाप्पा जवळ असून पण आम्ही त्यांच्याजवळ नसणार आहे. तसे घरामध्ये तर गणपती बाप्पा आपल्या जवळच असणार आहे. तिकडे गावाकडे गेल्यानंतर असा काही विषय झालेला आहे. आता काय विषय रे निरंजन, काय करतो? शिवार आलं. ती गाडी कितीला येते रे? 8ला येते का? हे बघा एवढा मोठा कचरा नुसता पॅक करून ठेवलाय. हा, मी तर झोपेतच असतो कधी, आणि आज जिमला नव्हतो गेलो म्हणून झोपेत होतो. नाही तर तिकडे 10-11 वाजेपर्यंत तर जिमलाच असतो, सकाळी 7ला गेलं की. आणि गाडी येते बघा 8:30-9ला, है ना? आज तर काय आली नाही. नाही आली येऊन असं गेली. येऊन गेले का? बघ, झोपेतच येऊन गेली, तुला माहित नाही. तर याला काय करतो आता, आपल्याकडे एक नवीन गेस्ट येणार आहे. त्यांना येऊ कचरा नाही दिसला पाहिजे. ए भाई भाई बघा बिस्कीचे पुढे ते. तर चला, भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुमच्याही गणपतीची तयारी कशी चालू आहे ते देखील सांगा. तर अजून पण कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नाही घेतलं, त्यांनी करून घ्या. बाय बाय.